भारतीय नौदलाचा पाकिस्तानला सूचक इशारा। भारतीय युद्धनौका सज्ज असल्याचा फोटो एक्सपोज। तर हल्ल्याच्या जबाबदारीतून TRF दहशतवादी संघटनेची माघार। पहलगाम हल्ल्याविरोधात पंतप्रधान मोदी पाकड्यांना चोख प्रत्युत्तर देणार, कठोर कारवाई करणार। पुणे दौऱ्यावर असणाऱ्या JP नड्डा यांचं मोठं विधान। दहशतवाद्यांचा रंग हिरवाच हे पुन्हा सिद्ध झालंय। मात्र आता पंतप्रधान मोदी असा धडा शिकवतील की पाकिस्तानचं अब्बाही वाकड्या नजरेनं बघणार नाही। मंत्री नितेश राणे यांचं वक्तव्य। पहलगाम हल्ल्यातील 4 दहशतवाद्यांची घरं जमीनदोस्त। आज एहसान शेख आणि शाहिदचं घर स्फोटकांनी उडवलं, तर काल आसिफ शेख आणि आदिल गुडीचं घर उद्ध्वस्त। तर सिंधू नदीचं एक थेंबही पाणी पाकिस्तानला मिळणार नाही। पहलगाम हल्ल्यानंतर जलशक्ती मंत्रालयाचं महत्त्वाचं विधान। भारताच्या पाण्यावर पाकचा हक्क नाही, अमित शहांनी हे ठणकावलं। तर सिंधू नदीचं पाणी थांबल्यानंतर पाकिस्तानचा तिळपापड। सिंधू नदीतून पाणी वाहेल किंवा भारतीयांचं रक्त, पाकिस्तानचा माजी मंत्री बिलावल भुट्टोची द्रौपदी। भारतामध्ये वास्तव्यास असणाऱ्या पाकिस्तानांना परत जाण्यासाठीची 48 तासांची मुदत आज संपणार। पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द करून परत पाठवण्याची प्रक्रिया सुरू। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती। शिवसेना मनसे युतीबाबत ठाकरेंच्या सेनेची सूचक पोस्ट। वेळ आली एकत्र येण्याची मुंबई आणि महाराष्ट्रासाठी। फेसबुक पोस्टमुळे उद्धव राज एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा उधाण। विकसित महाराष्ट्रासाठी 2034 पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री हवेत, तर पुढील 15 वर्ष भाजपचं सरकार हवं। मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पुनरुच्चार। तापमान वाढताच महाराष्ट्र तहानला, राज्यात पाणी टंचाईच्या झळा। टँकरच्या फेऱ्या वाढल्या, जनावरांच्या पाण्याचा प्रश्न भीषण। राज्यात आज अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचा इशारा। पुणे, सोलापूर, वर्धा आणि जालना जिल्ह्याला पावसाचा इशारा। जालना आणि वर्धा जिल्ह्याला येलो अलर्ट।